पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील राजकारण सातत्याने चर्चेत राहिले। एकीकडे राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार पक्षाकडून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांना उमेदवारी निश्चित मानली जात असतानाच त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले भगीरथ भालके हे मात्र मला घ्या म्हणत वेगवेगळ्या पक्षात दारात हेलपाटे मारू लागले आहेत। मोठा गाजावाजा करत त्यांनी तेलंगणा गाठलं आणि आम्ही तुमचेच म्हणत तात्पुरत्या स्वरूपात जे काही साध्य करायचंय ते केलं। काही दिवसात तेलंगणाच्या बीआरएस पक्षाचे निवडणुकीत त्यांचेच 12 वाजले आणि भगीरथ भालके पुन्हा एकदा घड्याळाकडे पाहू लागले। भगीरथ भालके यांना भारत नानांचा वारसा असताना त्यांना तो टिकवता आला नाही। भारत नानांच्या सौभाग्यवतींना पोटनिवडणुकीची उमेदवारी दिली असती तर ही वेळ त्यांच्यावर आली नसती। शरद पवारांपासून स्थानिक कार्यकर्त्यांपर्यंत सगळ्यांची इच्छा होती की भारत नानांच्या पत्नीला उमेदवारी द्यावी, पण अघोरी महत्वाकांक्षी पोटी भगीरथ भालके यांनी ते घडू दिलं नाही। अखेर त्यांचा काय परिणाम झाला हे आपण पाहतोच आहोत। पोटनिवडणुकीत पराभव झाला आणि भगीरथ भालके थेट नॉट रिचेबल झाले। पुढे तर त्यांना नॉट रिचेबल नेता म्हणून पंढरपूर मंगळवेढ्याची जनता ओळखू लागली। मैदानातील कुस्ती म्हटलं कुणीतरी जिंकणार आणि कुणीतरी हरणार। खरा मल्ल असतो तो हरला तरी निघून जात नाही, उलट नव्या जोमाने तो कामाला लागतो। भगीरथ भालके यांनी मात्र तसं केलं नाही। त्यांनी रणछोडदाची भूमिका घेतली आणि ते भूमिगत झाले। भारत नानांचे कार्यकर्ते पोरके आणि सैरावैरा झाले। त्यांना कुणाचाच आधार उरला नव्हता। त्यात विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची सत्ता देखील त्यांच्या हातून गेली। जनतेत मिसळणारा नेता जनतेला प्रिय असतो, भले त्यांच्याकडे पद असो अथवा नसो। भालके यांच्याकडे ती परिपक्वता नाही हे पुन्हा पुन्हा दिसून आलं। म्हणूनच शरद पवार यांच्यासारख्या चाणक्य नेत्यांनी त्यांना खड्यासारखं बाजूला केलं। त्यानंतर त्यांनी तेलंगणाची वाट धरली। त्यानंतरही भगीरथ भालके हे पुन्हा काही दिवस नॉट रिचेबल झाले। आता निवडणुकीचे वातावरण निर्माण होऊ लागताच भालके यांनी संपर्क कार्यालयाचं उद्घाटन केलं। मग आजवर त्यांना जनतेचा संपर्क का नको वाटत होता याचं उत्तर मात्र कुणी दिलं नाही। निवडणुकीच्या तोंडावर नॉट रिचेबल नेता अचानक रिचेबल झाला याचीही चर्चा आता होऊ लागली। या नॉट रिचेबल नेत्याने राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे उंबरे झिजवायला सुरुवात केली। भगीरथ भालके हे लवकरच अजित पवार गटात जाणार असल्याची चर्चाही सुरू झाली। त्यांनी तसे प्रयत्न केले, पण हवे तिथे जशी डाळ मात्र तिथे शिजली नाही असं सांगितलं जात आहे। अजित पवार यांनी पक्षात प्रवेश द्यायची तयारी तर दाखवली, पण उमेदवारीबाबत मात्र शब्द देण्यास टाळले। या नेत्याला तर उमेदवारी हवी होती। अखेर त्यांनी अजित पवार यांचा नाद सोडला आणि शिंदे गटाचा रस्ता निवडल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे। भगीरथ भालके यांचे अनेक कार्यकर्ते आधीच शिंदे गटात गेले आहेत। त्यामुळे हाच आधार घेत भगीरथ भालके यांनी आता मुंबई गाठली असल्याची चर्चा आहे। भगीरथ भालके लवकरच शिंदे गटात जाणार असल्याची तसेच त्या शिंदे गटात दिसण्याची शक्यता आहे, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजून वेळ त्यांना दिली नाही। शिंदे गटात प्रवेश करायचा तर तो एकनाथ शिंदे यांच्या हस्तेच करायचा असा काहीसा चंग भगीरथ भालके यांनी बांधल्याची देखील चर्चा सुरू आहे। मुंबईची वारी करूनही त्यांना तारीख मिळाली नाही। आता पुन्हा भगीरथाची गंगा मुंबईच्या दिशेने वाहत गेली आहे। अगदी कार्यक्रमाच्या पत्रिका देखील तयार असल्याची देखील चर्चा आहे। शिंदे गटात त्यांना प्रवेश मिळेलही, कदाचित उमेदवारीही मिळेल, पण या मतदारसंघात शिंदे गटाचं काहीच अस्तित्व नाही। नॉट रिचेबल म्हणून लौकिक मिळवलेल्या उमेदवाराला जनता ही कितपत स्वीकारेल ही शंका आहे। पुढे काय व्हायचं ते होईलच, पण सध्या तरी नॉट रिचेबल नेते शिंदे गटाचे उंबरठे झिजवणे हे एकच काम सुरू असल्याची चर्चा मतदारसंघात जोरदार सुरू आहे। अर्थात ही उमेदवारी त्यांना मिळाली तरी मतदारसंघात शिंदे गटाचं अस्तित्व नावापुरतं आणि जाहिरातीपुरतं असल्याचं अभिजित पाटील यांना ते अधिक सोयीची निवडणूक ठरणार आहे। भगीरथ भालके यांची अवस्था पहिल्यापेक्षा देखील कठीण होण्याची शक्यता आता व्यक्त होऊ लागली आहे। भगीरथ भालके आता नाराजीचे सरदार जरूर बनतील,
पण मैदानात उतरल्यावर त्यांची पाठ ही मातीला लागली असेल, पण अति आत्मविश्वासाने एकदा ते भुईसपाट झालेले आहेतच, आता ते भुईवर राहतील की नाही हेच पाहावे लागणार आहे. कॅमेरामन साहससह भारत शिंदे, न्यूज इंडिया मराठी, पंढरपूर.